श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज आहे 25 जानेवारी, वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे षटतिला एकादशी आणि या एकादशीचा दिवस हा श्रीहरी भगवान विष्णू देवांना समर्पित असतो। त्याचबरोबर षटतिला एकादशीला खूप अतिशय अत्यंत विशेष महत्त्व आहे। या नावामध्येच आहे षटिला म्हणजे 6 तीळ, तर या दिवशी तिळांना सुद्धा खूप अत्यंत महत्त्व आहे। एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णू देवांची विधिवत पूजा करत असतो। त्याचप्रमाणे एकादशीचं व्रत देखील बरेचसे भाविक भक्त करत असतात। या दिवशी खास करून काही नियमांचं सुद्धा पालन केलं जातं। त्याचबरोबर या दिवशी काही साधे सोपे आणि अतिशय असे अत्यंत महत्त्वाचे उपाय सेवा देखील केल्या जात असतात। या सेवा आपण जर आपल्या घरामध्ये केल्या मनोभावे तर आपल्याला भगवान श्री हरी विष्णू देवांचा आणि माता लक्ष्मीचा अखंड स्वरूपात कृपा आशीर्वाद प्राप्त होतो। याचं निश्चित फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि आपण कोणतेही उपाय असो सेवा असो पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे जर केले तर त्या कोणत्याही व्रताचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होतं। आणि आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात। कधी कधी या समस्या आर्थिक असतात, पैसा संबंधीच्या असतात। घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा घरात टिकत नाही। त्याचप्रमाणे कर्ज जे आहे तर ते वाढत जातं। काही केल्या वायफळ खर्च आहे तर ते कमी होत नाही किंवा आलेला पैसा घरामध्ये स्थायी स्वरूपात टिकून राहत नाही, पैशाला पैसा लागत नाही। आपली मुलांबाबतीत काही समस्या असतात, अडीअडचणी असतात। आपली मुलं आपलं म्हणणं ऐकत नाही तर ते आपलं का ऐकत नाही किंवा सतत हट्टीपणा चिडचिडपणा का करत असतात। तसेच मुलांची प्रगती होत नाही, मनासारखी नोकरी मिळत नाही, नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही, पगारवाढ होत नाही। तर अशा कोणत्याही या समस्येसाठी आपण हे उपाय सेवा करायची आहे। तर एकादशीच्या दिवशी या झाडाला आवर्जून आपल्याला स्पर्श करायचा आहे। ही झाडं धार्मिक शास्त्रामध्ये खूप महत्त्वाची सांगितली गेली आहे आणि मी तुम्हाला जी कोणती झाडं सांगणार आहे तर ती झाडं देवी देवता स्वरूप मानली जातात। त्यामुळे आपल्याला त्या 2 झाडांपैकी तुम्ही एका झाडाला स्पर्श केला तरी देखील चालणार आहे। आता कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, पूजा कशा पद्धतीने करायची आहे, उपाय कशा प्रकारे करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा, कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रगती होत नाही तर सतत आपल्याला अडीअडचणींचा सामना करावा लागतो। पितृदोषांमुळे आपल्या घरामध्ये एकमेकांचं पटत नाही। त्याचप्रमाणे घरातील जी मुलं आहेत तर त्यांना नोकरीमध्ये अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात, मुलांची लग्न होत नाही, मनासारखा जोडीदार मिळत नाही। त्याचबरोबर अपत्य प्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला काही समस्या येत असतात। याचे कारण जर असेल तर ते म्हणजे पितृदोष असेल तर मग आपण कितीही देवदेव केले तरी सुद्धा आपल्याला त्या पितरांचा आशीर्वाद नसेल तर आपली कधीही प्रगती होत नाही। म्हणून आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा एका झाडाची पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे। अशी कोणती 2 झाडं आहेत तर याची जर आपण एकादशीला पूजा केली आणि त्या झाडाला स्पर्श केला तर आपल्या जीवनातील समस्या ह्या नक्कीच नष्ट होतात। तसेच आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्याला जर शक्य असेल तर पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे आणि यानंतर श्री विष्णू देवांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। पूजा करताना सर्वप्रथम तुपाचा दिवा लावायचा आहे, त्यानंतर बसायला आसन घ्यायचं आहे। भगवान विष्णू देवांची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करावी। तुमच्याकडे फोटो मूर्ती नसेल भगवान विष्णू देवांचा तर अगदी तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेतली तरी देखील चालणार आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवरती विधिवत आपल्याला पूजा करायची आहे।
प्रभू श्रीरामांची किंवा विठ्ठलांची सुद्धा आपण या दिवशी विधिवत पूजा करू शकतो, कारण हे सर्वच देव जे आहेत तर ते विष्णू देवांचाच एक अवतार मानला जातो। विष्णू देवांच्या कोणत्याही अवताराची आपण एकादशीला पूजा करू शकतो। ही जी मूर्ती आहे तर ती एका तामणामध्ये आपल्याला ठेवायची आहे। त्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने थोडेसे तीळ पाण्यामध्ये टाकून अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो नारायणाय हा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि जाग्यावरती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे। मूर्तीला थोडंसं आपल्याला अत्तर तेल लावून घ्यायचं आहे। मूर्तीला चंदन लावायचं आहे किंवा अष्टगंध लावायचा आहे। तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचे आहे। त्याचप्रमाणे आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावायची आहे, ओवाळून घ्यायची आहे। पिवळ्या रंगाची फुलं देखील अर्पण करायची आहे। नैवेद्य ठेवायचा आहे। नैवेद्यामध्ये आपण खडी साखर ठेवू शकता किंवा पिवळी मिठाई देखील ठेवू शकता नैवेद्यामध्ये, किंवा तिळाचा लाडूचा नैवेद्य आपण या दिवशी, कारण ही षटतिला एकादशी असल्यामुळे आपण तिळाचा देखील नैवेद्य ठेवू शकतो। तसेच आपल्याला पूजा करून झाल्यानंतर विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे, तर ते सुद्धा करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आवर्जून 108 वेळा जप करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी अगोदर भगवान विष्णू देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला झाडाची पूजा करायची आहे। तर ते म्हणजे पहिलं झाड म्हणजे केळीचं झाड। तर आता केळीच्या झाडाजवळ जायचं आहे। जाताना आपल्याला कणकेचा एक चौमुखी दिवा किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर एकमुखी करा, चौमुखी करा, किंवा आपल्याला कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे। कणकेचा दिवा कसा तयार करायचा, तर आपल्याला थोडीशी पिठामध्ये हळद टाकून घट्ट आपल्याला गोळा तयार करून आपल्याला त्याचा दिवा बनवायचा आहे। त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही, फक्त हळदीनेच आपल्याला तो पिवळा करून दिवा बनवून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप घालायचं आहे। तूप नसेल तर तिळाचं तेल तुम्ही वापरू शकता। आणि हा दिवा सर्वप्रथम आपल्याला केळीच्या झाडाखाली गेल्यावरती आपल्याला लावून घ्यायचा आहे। आपल्याला तांब्याभर पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, पिवळी फुलं अर्पण करायची आहे, अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचं आहे। त्याचबरोबर नैवेद्य म्हणून खडी साखर, गुळ खोबरं किंवा पिवळी मिठाई घेतली असेल तुम्ही तर तो नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे, किंवा केळीचं फळ देखील तुम्ही फळ म्हणून अर्पण तिथं केलं तरी देखील चालणार आहे। तसेच यानंतर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू देवांचं स्मरण करायचं आहे आणि या झाडाला आवर्जून मनोभावे 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत आपल्याला या 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। आपल्याला केळीच्या झाडाला आपले दोन्ही हात लावून स्पर्श करायचा आहे, विष्णू देवांचं स्मरण करायचं आहे। आपली जी काही इच्छा आहे तर ती अगदी कळकळीने मनोभावे सांगायची आहे। आपली जी काही समस्या असेल ती नष्ट व्हावी, त्याचबरोबर आपल्याला काही दुःख असेल, अडचण असेल तर प्रार्थना करून मनोभावे आपल्याला या झाडाला नमस्कार करून सांगायची आहे आणि माझ्या या समस्या दूर करा अशी प्रार्थना देखील आपल्याला करायची आहे। घरी परत यायचं आहे। अशा प्रकारे केळीच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे। आता केळीचं झाड नसेल तर आपल्याला जर शक्य असेल तर केळीच्या झाडाची पूजा आपल्याला सकाळी करायची आहे। जर आता केळीच्या झाडाची पूजा करणं शक्य झाले नाही तर संध्याकाळच्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे, तर आज बघा योगायोगाने शनिवार देखील आलेला आहे। पिंपळाच्या झाडाला एका भागाला आपल्याला स्पर्श करायचा आहे। पिंपळाचं झाड ज्या ठिकाणी आहे तर तेथे जायचं आहे। आता जवळपास असतात किंवा मंदिरामध्ये ही पिंपळाची झाडं असतातच। आपल्याला या दिवशी आवर्जून चिमूटभर तीळ, त्यानंतर साखर घातलेलं पाणी घेऊन जायचं आहे। एक कणकेचा दिवा सुद्धा सोबत न्यायचा आहे। दिव्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल आपल्याला टाकायचं आहे, किंवा शुद्ध तूप तुमच्याकडे असेल तर तूप देखील तुम्ही टाकू शकता। आता झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा आपल्याला
प्रज्वलित करून घ्यायचा आहे। थोड्याशा अक्षदा त्या दिव्याखाली ठेवायच्या आहे आणि हा दिवा लावून घ्यायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे। यानंतर पिंपळाच्या झाडाला हे साखर घातलेलं पाणी जे आहे तर ते तांब्याभर पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे। तिथे देखील पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे। त्यानंतर हळदी कुंकू आपल्याला या पिंपळाच्या झाडाला लावायचं आहे। फुलं अक्षदा गंध हे सर्व आपल्याला अर्पण करायचं आहे। मनोभावे पूजा करून घ्यायची आहे आणि काळे उडीद सुद्धा आपण या दिवशी अर्पण करायचे आहे। काळे तीळ किंवा काळे उडीद दोन्हीपैकी तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही घेऊ शकता। नंतर आपल्याला सर्व पूजा झाल्यावरती अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे। धूप असेल तर धूपाने ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला पठण करायचं आहे आणि त्या झाडाच्या खोडाला आपले दोन्ही हात लावून आपल्याला स्पर्श करायचा आहे। आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट व्हावा आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे। आपल्या पितरांना आपल्या पूर्वजांना माफी मागायची आहे आणि आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्यातून सुद्धा आपल्याला मार्ग नक्कीच मिळेल। आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे, स्मरण करायचं आहे आणि पिंपळाचे जे झाड आहे त्यामध्ये पितरांचे वास्तव्य असते म्हणजे आपल्या पूर्वजांचं वास्तव्य असतं। तसेच श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं निवासस्थान सुद्धा या पिंपळाच्या झाडामध्ये आहे। त्यामुळे पितृदोष नष्ट व्हावा, शनिदोष नष्ट व्हावा, विष्णूसह माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती अखंड स्वरूपात व्हावी। आपण एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर आपल्याला निश्चितच असे काही फळ नक्कीच प्राप्त होतात। तर अशी साधी सोपी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि त्या झाडाखाली बसूनच आपल्याला विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं 108 वेळा पठण करायचं आहे। तुम्हाला जर व्यंकटेश स्तोत्र येत असेल तर व्यंकटेश स्तोत्र तुम्ही 1 वेळा पठण करायचं आहे आणि आपल्याला पूजा करून झाल्यानंतर घरी परत यायचं आहे। परंतु आवर्जून पिंपळाच्या झाडाला काळे उडीद किंवा काळे तीळ थोडेसे आवर्जून अर्पण करायचे आहे आणि दिवा देखील आपल्याला लावायचा आहे। स्वतः शनी महाराजांनी सांगितलेलं आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची पूजा करेल तर त्याला शनीचा त्रास होणार नाही। त्यामुळे ज्यांना शनी दोष आहे, 7.5चा त्रास आहे त्यांनी आवर्जून या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे। मनोभावे या झाडाची पूजा सेवा प्रार्थना करायची आहे आणि आपली जी काही दुःख संकटे अडीअडचणी आहे तर आपले दोन्ही हात लावून झाडाला आपण मनामध्ये बोलायचं आहे आणि माझ्या ज्या काही अडीअडचणी समस्या असेल त्या दूर करा अशी प्रार्थना देखील आपल्याला व्यक्त करायची आहे। तुम्हाला जर हनुमान रायाच्या मंदिरात जाणं शक्य असेल शनिवारच्या दिवशी तर आवर्जून जावं, हनुमान रायाची देखील पूजा करावी। त्यामुळे आपल्या शनी 7.5चे जे काही आपल्याला त्रास होत असतात तर ते देखील हळूहळू कमी होतात। कोणतेही उपाय पूर्ण मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने केले तर त्या उपायांचं सेवेचं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।